मंडळी नमस्कार. सायंकाळचे 5 वाजलेत आणि मी सध्याला आत्ता पुण्यामध्ये आहे. एका नामांकित गोठ्यावरती आहे. खरं तर पशुपालकांसाठी चारा स्टोअर करून ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. ओला आणि सुक्या चाऱ्याचं नियोजन जो पशुपालक करतो त्याला खरं तर दूध वाढीसाठी फायदा होतो आणि गोठ्यातील नियोजन व्यवस्थितरित्या लागतं. वर्षभर सुका चारा तुम्ही स्टोअर करून ठेवला पाहिजे, जेणेकरून तुमच्या जनावरांना ते काम येईल. आता जे तुम्ही या ठिकाणी बघताय मित्रांनो, किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हा चारा त्यांनी स्टोअर करून ठेवलेला आहे. एका बॅगमध्ये स्टोअर करून ठेवलेला आहे. आता हा जो चारा आहे, आता हे बघू शकताय तुम्ही, या बॅगमध्ये जे आहे हे ना चण्याचा भुस्सा आहे. चण्याचा भुस्सा त्यांनी स्टोअर करून ठेवलेला आहे याच्यामध्ये. आणि बघू शकता मित्रांनो तुम्ही, आता हे जे भुस्सा दिसतंय तुम्हाला, हे आहे गव्हाचा भुस्सा त्यांनी स्टोअर करून ठेवलेला आहे. मका चुन्नी, चना चुन्नी, चोकर, गव्हाचा भुस्सा, त्याचबरोबर कडबा कुट्टी असा जवळपास चारा वर्षभराचा त्यांनी स्टोअर करून ठेवलेला आहे. त्यातील सर्व पशुपालकांना मी इतकीच विनंती करेन की बाबा सुखा जो चारा आहे तो तुम्ही स्टोअर करून ठेवला पाहिजे, जेणेकरून तुमच्या चारा व्यवस्थापनाचं नियोजन अगदी व्यवस्थितरित्या लागेल. मित्रांनो, चारा व्यवस्थापनाबद्दल काय तुमचं मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा.